शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील दूधगंगा नदीपात्रात सकाळी अंघोळीसाठी गेलेल्या इसमावर भल्या पहाटे मगरीने हल्ला करून ठार केलं। नदीपात्रातील मगरींचा वनविभागानं त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय। दत्तवाड येथील केडीसी बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी वय 59 हे नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे 7च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले होते। पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या पुढील भागात एका मोठ्या मगरीने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना पाण्यात ओढून नेलं। मगर आणि कलगी यांच्यात झटापट सुरू असताना उपस्थितांनी आरडाओरडा केला। थोड्याच वेळात गावभर ही बातमी पसरली। नागरिक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी एकत्रित आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर जवळपास तासाभरानं मगरीनं कलगी यांना सोडलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। मृतदेह पाण्यावर तरंगत असताना नागरिकांनी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढलं। त्यांच्या दोन्ही पायावर मगरीच्या हल्ल्यामुळे खोल जखमा झाल्या होत्या। वन विभागाचे अधिकारी खामकर यांनी पंचनामा केला। यापूर्वीही दत्तवाड येथे मगरीने एक घोडा, एक रेडकू, शेळ्या मेंढ्या तसेच आंघोळीसाठी गेलेला एका इसमावर हल्ला केला होता। नदीपात्रात वारंवार मगरीचा वावर दिसून येत होता। या संदर्भात प्रशासन आणि वन विभागाला अनेक वेळा सूचना करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे। या कारणाने एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला असून आता तरी प्रशासन व वन विभागाला जागे होऊन दूधगंगा नदीपात्रातील मगरींचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली।